नमस्कार कन्या राशीच्या मंडळींनो, 26 जूनचा दिवस तुमच्यासाठी एक साधा दिवस नाही. ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे की पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती समोर येऊ शकते जी तुमचा नशिबाचा मार्गच बदलून टाकेल. हो मंडळी, काही वेळा आयुष्यात एकच व्यक्ती पुरेशी असते सर्व काही बदलण्यासाठी. एक भेट, एक फोन कॉल, एक मेसेज किंवा अचानक झालेली एक ओळख, आणि त्यानंतर आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण ग्रह सांगत आहे की बराच काळ अडकलेली एखादी गोष्ट आता पुढे सरकणार आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधत होता, ज्या संधीची वाट पाहत होता, ज्या व्यक्तीबद्दल मनात संभ्रम होता, त्या सर्वांबाबत काहीतरी स्पष्ट होण्याची वेळ आता आली आहे. पण इथे एक रहस्य दडलेलं आहे. ही व्यक्ती कोण आहे? मित्र, नातेवाईक, जुना परिचय किंवा अशी एखादी व्यक्ती ज्यांना तुम्ही विचारही केला नसेल? ग्रहाचा संकेत असा आश्चर्यचकित कारण आहे, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक फक्त येणार नाही, तर एखादी बातमी, संधी किंवा सत्य घेऊन येणार आहे. आणि जेव्हा ते सत्य समोर येऊ लागतं तेव्हा तुम्हाला मागील अनेक घटनांचा अर्थ समजू लागेल. विशेष म्हणजे काही कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक लाभाचा आहे, काहींसाठी प्रेमाचा, काहींसाठी करिअरमध्ये मोठे बदलाचा, तर काहींसाठी गुपित पडदा उघडण्याचा. पण इथे एक मोठा इशारा देखील आहे. या काळात घाईघाईत घेतलेला निर्णय तुमच्याकडून मोठी संधी दूर नेऊ शकतो. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे त्या व्यक्ती कोण असू शकतं, कोणती मोठी घटना घडणार आहे, कुठल्या क्षेत्रात नशीब चमकणार आहे आणि कोणता विशेष उपाय तुमचं भाग्य आणखीन मजबूत करू शकतो. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात घेऊन द्या, कारण पुढे जे संकेत आहेत ते कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे येत आहोत. 26 जूनला तुमच्या आयुष्यात समोर येणारी व्यक्ती नेमकी कोण असू शकते? ग्रहाचा संकेत अतिशय रोचक आहे, कारण ती व्यक्ती पूर्णपणे नवीन असेल असे नाही. उलट अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती आधीपासून परिचय असण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित एखादा जुना मित्र, जुना सहकारी, दूर गेलेले नातेवाईक किंवा अशी व्यक्ती जिच्याशी बराच काळ संपर्क झाला नव्हता. अचानक तिचा फोन येऊ शकतो, एक साधा मेसेज येऊ शकतो किंवा एखाद्या अनपेक्षित ठिकाणी तिची भेट होऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला हे सर्व सामान्य वाटेल, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की या भेटीमागे किंवा संवादामागे काहीतरी विशेष कारण आहे. मंडळी, विश्व कधी कधी तुमच्या रूपात संदेश पाठवत असते, आणि 26 जूनच्या आसपास अशीच एक परिस्थिती तयार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेला एक प्रश्नाचे उत्तर घेऊन येऊ शकतं. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही संभ्रम केला आहे, ज्या निर्णयाबद्दल तुम्हाला खात्री नव्हती किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही सतत विचार करत होता, त्या विषयात अचानक स्पष्टपणे येण्याचे संकेत आहे. पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे. प्रत्येक व्यक्ती बातमी घेऊन येईल असं नाही. काही कन्या राशीच्या लोकांसाठी ही भेट एक परीक्षा देखील असू शकते. तुमच्या विश्वाची परीक्षा, तुमच्या संयमाची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा. म्हणून कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारू नका, कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टी नीट समजून घ्या, कारण या काळात दिसेल तेच पूर्ण सत्य असेल असं नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडून जाणार आहे. तो बदल आर्थिक असू शकतो, तो बदल भावनिक असू शकतो किंवा तो बदल तुमच्या भविष्यातील एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित असू शकतो. आणि म्हणून ग्रह तुम्हाला जागरूक सल्ला देत आहे, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत त्या मोठ्या घटनेबद्दल जी पुढील 24 तासात कन्या राशीच्या जीवनात घडण्याचे संकेत दिसत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत. पुढील 24 तासात घडणारी मोठी घटना अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रह सांगत आहे की 26 जूनला पुढील 24 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात, कारण या काळात एक अशी घटना घडण्याचे संकेत आहेत की बराच काळ अडकलेली परिस्थिती अचानक बदलू शकते. हो मंडळी, तुमच्या आयुष्यात काहीतरी हलणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही सतत
प्रयत्न करत आहात, ज्याबद्दल तुम्ही वारंवार विचार करत आहात किंवा ज्या विषयामुळे चिंता वाटत होती त्या विषयामध्ये अचानक हालचाल दिसू शकते. काही कन्या राशीच्या लोकांना एखाद्या महत्त्वाचा फोन कॉल येऊ शकतो. काहींना अशी बातमी मिळू शकते जी त्यांना आत्मविश्वास वाढवेल, तर काही लोकांना अचानक भेटलेली व्यक्ती मोठ्या बदलाचे कारण ठरू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार सांगत असते, ग्रह एक गोष्ट सांगत आहे की या काळात प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक वाचा, पहा, कारण विश्व तुम्हाला एक संकेत देत आहे आणि हा संकेत खूप सूक्ष्म असतील. कदाचित एखादी अचानक मिळालेली माहिती, कदाचित एखादी ऑफर किंवा एखादी अशी संधी पहिल्यांदा नजरेत संधी वाटेल, पण नंतर तिचे महत्त्व समजेल. विशेष म्हणजे अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सत्य आणण्याचा समोर आहे. एखादी व्यक्तीचे रूप समजू शकते, एखाद्या परिस्थिती मागील वास्तविक कारण कळू शकते किंवा आतापर्यंत लपवलेली एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होऊ शकते. मंडळी, कधी कधी नशीब बदलण्याआधी विश्व आपल्याला काही गोष्टी दाखवते जेणेकरून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणून या काळात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विशेष पैशाबाबत, नातेसंबंधाबाबत आणि कामाच्या संबंधित शांत राहा, कारण घाईत घेतलेला निर्णय एक मोठी संधी हरवू शकतो. आणखीन एक विशेष संदेश ग्रहाची स्थिती सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यातील काही जुना प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. ज्याचे उत्तर तुम्ही खूप दिवसापासून शोधत होता ते उत्तर आता तुमच्या अगदी जवळ आले आहे. आणि ही मोठी घटना नेमकी कोणत्या क्षेत्रात घडणार, पैसा, करिअर आणि व्यवसाय, हे रहस्य आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत, जिथे ग्रह आर्थिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अत्यंत शक्तिशाली संकेत देत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, पैसा, करिअर आणि भविष्यातील प्रगती. ग्रहाची अशी स्थिती तयार होत आहे की 26 जून नंतर तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात. विशेष म्हणजे बराच काळ ज्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्याचे फळ आता हळूहळू दिसू शकत आहे. काही कन्या राशीच्या लोकांना नवीन कामाची संधी मिळू शकेल, काहींना एखादी वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक मिळू शकते, तर काहींना अचानक असा प्रस्ताव मिळू शकतो ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील दिशा बदलू शकते. मंडळी, पुढील 24 तासात मिटलेली एखादी छोटी माहिती दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह सांगत आहे की मोठी संधी अनेकदा छोट्या स्वरूपात येते. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी भेट, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी भाग्याचे दार ठरू शकते. आणि मात्र एक सावधगिरीचा इशारा आहे, या काळात कोणालाही तुमच्या सर्व योजना सांगू नका. समोरची कौतुक करेल पण तिच्या मनात वेगळे विचार सुरू होतील. म्हणून आर्थिक व्यवहार, नवीन प्रोजेक्ट किंवा भविष्यातील योजना गोपनीय ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे, कारण ग्रह लाभाचे संकेत असले तरी अनावश्यक खर्च वाढवण्याची शक्यता देखील आहे. हा काळ फक्त नशिबाचा नाही तर योग्य निर्णयाचा आहे. जर तुम्ही संयम, शांतपणा आणि मेहनती मार्ग निवडला तर पुढील काही दिवसात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. तर मंडळी, आता आपण पैसा, करिअर महत्त्वाचं असलं तरी मनाला जास्त स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे नातेसंबंध. आणि ग्रह सांगत आहे की 26 जून नंतर या क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल संभ्रम निर्माण झाला असेल, पण मंडळी, तुम्हाला तिच्या वागण्यात बदल जाणवत आहे का? आणि या प्रश्नाचे उत्तर हळूहळू समोर येण्याचे संकेत दिसत आहे, कारण या काळात आकर्षण आणि वास्तव यामागे फरक ओळखणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्या खूप जवळ दाखवत होती, अचानक तुमच्याशी खूप जवळ आले असेल, तर या शब्दावर विश्वास ठेवू नका. ग्रह सांगतात की हळूहळू समोर या. विशेष म्हणजे विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ अधिक मजबूत करण्याचा वेळ आली आहे. तर मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या सर्वात टप्प्यात येणार आहोत. कन्या राशीच्या आता भागात आपण आलो आहोत, कारण ग्रह सांगत आहे की 26 जून नंतर कन्या राशीच्या लोकांसाठी एक असं सत्य येऊ शकतं आतापर्यंत पाठीमागे नाही आलं. एक गुपित, एखादी लपवलेली गोष्ट किंवा एखादी व्यक्ती खरी रूपांतरात झाला. तर मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीसाठी मेन उपाय आणि शुभ संकेत.
कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण या राशीच्या भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ग्रहाची दिलेले संकेत, येणाऱ्या घटना आणि नशीब बदलण्याची ताकद. चला तर मंडळी जाणून घेऊ. प्रश्न असा आहे की या काळात आपण काय करावे, कोणता उपाय करावा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग होईल. म्हणून मंडळी 26 जूनच्या दिवशी किंवा त्यानंतर सकाळी गणपती बाप्पाचे स्मरण करा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंडळी, मन शांत ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची प्रार्थना करा. हा छोटा उपाय तुमच्या मनात गोंधळ कमी करू शकतो, निर्णय क्षमता वाढवू शकतो. गरजू व्यक्तींना हिरव्या रंगाची वस्तू, मूग डाळ किंवा फळ दान करा. दानमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मंडळी, घाई करू नका, रागावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ठेवू नका किंवा सोडू नका, कारण ग्रह सांगतात की तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होण्याचा मार्ग आहे. विश्व तुमच्या मेहनतीचं फळ देण्यासाठी तयार करत आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मंडळी, पुण्याच्या अशा एखाद्या राशी भविष्याच्या अचूक व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.